नमस्कार मंडळी, योगिता होम फूड्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज बघा आपण बनवणार आहोत खुसखुशीत खमंग कोबीची वडी. तुम्ही कधीही बनवली नसेल अशा पद्धतीने कोबीची वडी बनवली तर खरंच खायला खूप छान लागते. बनवायला पण सोपी आहे, एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत, आतपर्यंत पूर्णपणे तळलेली. याचा कलर तुम्ही बघू शकता किती मस्त इथं आपण कोबी वडी बनवलेली आहे. तर अशा पद्धतीची कोबी वडी बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया. तर इथे बघा मोठ्या आकाराचा एक कोबी घेतलेला आहे आणि त्याचे 2 भाग करून घेऊया. तर बघू शकता 2 भाग केलेले आहेत. तर अर्ध्या कोबीचाच आपण कोबीच्या वडी बनवणार आहोत. तर त्यासाठी बघा अर्ध्या आकाराचा आपण कोबी कट करून घेतलेला आहे. हा कोबी बघा बारीक छान असा आपल्याला चिरून घ्यायचा आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता, पण चॉपरमध्ये केल्याने जास्त बारीक होतं. त्यासाठी बघा अशा पद्धतीने मी हा कोबी चाकूने छान असं चिरून घेत आहे. एकदम बारीक पण करायचं नाही आणि एकदम मोठा पण करायचा नाही. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा कोबी मी चिरून घेतलेला आहे आणि बाकीचा कोबी अशाच पद्धतीने चिरून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता सर्व कोबी आपण चिरून घेतलेला आहे छान असं. आणि हा कोबी बघा मी चाकूने सर्व चिरून घेतले, तर ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये बघा भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर पण बघा मी छान अशी भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे आणि ते पण बारीक चिरून घेतलेलं आहे. कोबी वडे करण्यासाठी बघा इथे हिरव्या मिरच्या 2 लसणाचे गड्डे सोलून घेतलेले आहेत आणि आल्याचा तुकडा सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छोट्याशा काढून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे आणि तुम्ही बघू शकता इतकासा ओवा आपण घेतलेला आहे आणि ते पण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे. सोबतच जिरे पण घ्यायचे आहेत. जिरे पण आपल्याला वाटूनच घ्यायचं आहे. आणि आता घालायचं आहे धने घालायचे आहेत आणि इथे मी धण्याचं पावडर न वापरता अख्खे धने आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. अख्खे धने घातल्याने मस्त छान अशी कोथिंबीर कोबी वडीला चव येते. इथे बघा यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्सरला छान असं याचं जाडसर वाटण तयार करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण याचं वाटण तयार केलेलं आहे हिरवी मिरची लसणाचं. आता हे सगळं आपल्याला कोबीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. कधी पण तुम्हाला कोथिंबीर किंवा कोबीची वडी बनवायची असेल तर तुम्ही ओवा अख्खे न घालता ओवा आणि जिरे मिक्सरमध्ये छान असं मिरचीसोबतच वाटून घ्यायचं, म्हणजे कोबी वडीला छान अशी चव येते. आता बघा सुरुवातीला आपण हा ठेचा वाटण कोबीमध्ये मिक्स केलेला आहे. अशा पद्धतीने जर हा ठेचा आपण कोबीला लावून घेतलं तर सर्व बाजूला तिखट मीठ लागतं. त्यासाठी सुरुवातीला बघा ठेचा छान असं कोबीला लावून घ्यायचा आहे. आणि आता यामध्ये हळद घालायचं आहे. हळद घातलं की आपल्याला याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे. यामध्ये आपण हिरवी मिरचीचा भरपूर वापर केलेला आहे, त्यामुळे इथं आपण लाल तिखटाचा वापर थोडासा कमी केलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालतं. हळद तिखट मिठामध्ये सर्व मिक्स करून घेऊया. तर आता बघा सर्व आपलं मिक्स करून झालेलं आहे. तर यामध्ये आपल्याला आता तांदळाचं पीठ घालायचं आहे. पाऊण वाटी इतकं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता आपल्याला 1 वाटी भरून बेसनचं पीठ घालायचं आहे. तांदळाच्या पिठाने छान असं कोबी वडी कुरकुरीत होते, त्यामुळे आपल्याला इथं तांदळाच्या पिठाचा वापर करायचा आहे. सुरुवातीला पाणी न घालता आपल्याला हे पीठ छान असं कोबीला चोळून घ्यायचं आहे आणि मगच थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. कोबीमध्ये पाण्याचा अंश जास्त असतं आणि मीठ घातल्यामुळे कोबीला भरपूर असं पाणी सुटतं. त्यासाठी बघा थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे कोबीचं पीठ मळून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता थोडंसंच पाणी आपण इथं वापरलेलं आहे आणि हे पीठ छान असं आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे. कोबी वडी करताना पाण्याचा वापर कमी करायचा. थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला हे पीठ छान असं घट्टसर मळून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता आपलं पीठ छान असं मळून होत आलेलं आहे.
तर आता आपल्याला याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे. इथे बघा केटलीतला माप आहे तेलाच्या, त्याच्याने थोडंसं आपण इथं 1 मापभर तेल ओतलेलं आहे. आणि आपण पीठ छान असं तेलामध्ये चोळून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता कोबी वड्यासाठी आपलं पीठ इथं तयार झालेलं आहे. छान असं आपण मळून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघितलं असेल की कोबी वड्यासाठी आपण हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे. तर आता कोबी वडे बनवायला घेऊया. तर इथे बघा 1 ताट घेतलेलं आहे स्टीलचं आणि त्याच्यामध्ये तेल ओतलेलं आहे. तेल सर्व ताटाला पुसून घेऊया. आणि आता जे कोबी वड्यासाठी आपण पीठ मळून घेतलं होतं ते पीठ सगळं आपल्याला या ताटामध्ये लावून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं. शक्यतो ताटामध्येच पीठ वाफवून घ्यायचं, म्हणजे कोबी वडी छान अशी वाफली जाते. तर आपण सुरुवातीला कोबी वडे वाफवून घेणार आहोत आणि मगच तळणार आहोत. तर त्यासाठी बघा अशा पद्धतीने सर्व मळून घेतलेलं पीठ आपण ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि चारी बाजूने पसरवून छान असं पीठ हे दाबून घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान असं आपण कोबी वडीचं पीठ ताटामध्ये लावून घेतलेलं आहे. आणि सर्व पीठ आपण तुम्ही ताटामध्ये बघू शकता काढून घेतलेलं आहे. जरासुद्धा पीठ शिल्लक नाही. सर्व पीठ आपण ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. आणि कोबी वडे आता वाफवायला ठेवूया. सुरुवातीलाच मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि पाण्याला उकळी आली कीच मग आपल्याला या कोबी वडी वाफवून घ्यायची आहेत. कढईमध्ये स्टँड ठेवलेला आहे, त्याच्यावरती ताट ठेवलेलं आहे आणि 15 मिनिट या वड्या छान अशा मी वाफवून घेतलेल्या आहेत. गॅस बंद केलेला आहे बघा, खाली काढून घेतलेला आहे. आणि कोबी वडी थंड झाल्यानंतरच आपल्याला ताटामधून काढायच्या आहेत. गरम गरम असताना काढलं तर कोबी वडे तुटल्या जातात. त्यासाठी आपल्याला थंड झाल्यानंतरच या कोबी वडी ताटामधून काढायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता अलगद अशी आपली ही कोबी वडी ताटाच्या बाहेर निघालेली आहे. आणि आता हे वाफवून घेतलेली कोबीचे वडे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही बघू शकता पोलपाट घेतलेला आहे. आणि आता या कोबी वड्या आपल्याला छान अशा कट करून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला बघा चाकूच्या सहाय्याने आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे. उभ्या आकाराचं कट करून घ्यायचं आहे. कोबी वडीचे आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकता, लहान मोठी साईज. तर इथे सुरुवातीला मी उभ्या आकाराचे कट करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आता याचे छोटे छोटे भाग करून घ्यायचे आहेत. तर आता चौकोनी आकारामध्ये हे कोबी वडे आपल्याला छान असे कट करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने चौकोनी आकारामध्ये छोटे छोटे साईजचे आपण हे कोबी वडे कट करून घेतलेले आहेत. तर बघा अशा आकाराच्या वाफवून घेतलेल्या सर्व कोबी वडे आपल्याला कट करायचं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता सर्व कोबी वड्या मी कट करून घेतलेलं आहे. आणि कोबी वडे करताना बघा मी सुरुवातीला तेल गरम करायला ठेवलं होतं. आणि कडकडीत तेल गरम केल्यावरच आपल्याला ह्या कोबी वडी छान अशा तळून घ्यायच्या आहेत. इथे बघा गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल छान असं मी कडकडीत तापवून घेतलेलं आहे. कडकडीत गरम तेलामध्येच आपल्याला कोबी वडी छान अशा तळून घ्यायच्या आहेत. कोमट जर तेल असलं तर कोबी वड्यामध्ये तेल भरपूर असं जाऊन बसतं. त्यासाठी बघा सुरुवातीला छान असं कोबी वडे कडकडीत तेलामध्ये आपल्याला 2 ते 3 मिनिट खालच्या बाजूने फ्राय करून घ्यायच्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता आपण कोबी वडी तेलामध्ये सोडलेले आहेत आणि खालची बाजू छान अशी 2 ते 3 मिनिट मोठ्याच गॅसवरती आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. खालची बाजू फ्राय झाली की वरच्या बाजूने आपल्याला या कोबी वडे छान असे पलटून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही बघू शकता मस्त याचा कलर पण बदलत आलेला आहे. वाफवून घेतल्यामुळे कोबी वडे तळायला जास्त वेळ लागत नाही. आणि इथे तुम्ही बघू शकता कोबी वड्याचा कलर किती मस्त आलेला आहे, एकदम लालसर छान. आणि आतपर्यंत या कोबी वडे छान असा तळलेल्या आहेत. कोबी वडे तळताना याचा खमंग असा वास येतो आणि बघूनच खावंसं वाटतं. कारण याच्यामध्ये आपण ओवा, जिरे आणि धणे छान असे वाटून घातलेले आहेत ताजे ताजे. धण्याचं पावडर न घालता तुम्ही याच्यामध्ये अख्खे धणे घालून बघा, खरंच कोबी वडे खायला एकदम चविष्ट लागतं.
इथे बघा कोबी वडे छान असे आपण तळून घेतलेले आहेत. बघू शकता आतपर्यंत तळलेला आहे. काढून घेऊया. ताटामध्ये काढून घेतलेला आहे. बघा कलर किती सुंदर आलेला आहे. अशा पद्धतीने सर्व कोबी वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आणि खरंच कोबी वडे तळताना आहे ना गॅस बारीक करायचा नाही. तेल जर कोमट असलं की कोबी वड्यामध्ये तेल जाऊन बसतं, मग कोबी वडे एकदम तेलकट होतात. त्यासाठी मध्यम ते मोठ्या आचेवरती आपल्याला या कोबी वडे छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आणि अशा पद्धतीने सर्व कोबी वडे मी तळून घेतलेले आहेत आणि ताटामध्ये काढलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता एक कोबी वडी तुम्हाला मी मोडून दाखवते. आतपर्यंत छान असं तळून घेतलेला आहे. याचा कलर तुम्ही बघू शकता किती मस्त आलेला आहे. एकदम खायला खुसखुशीत, कुरकुरीत आणि खमंग अशा चवीची आपण ही कोबी वडी बनवलेली आहे. या कोबी वड्याचा आवाज तुम्ही बघू शकता. चमच्याच्या सहाय्याने तुम्हाला दाखवते. एकदम बाहेरून कुरकुरीत अशा या कोबी वड्या आपण तळून घेतलेल्या आहेत. आणि बाहेरूनच नाही तर नाही आतपर्यंत या कोबी वडे छान अशा कुरकुरीत, कडक, खुसखुशीत, खमंग अशा तळून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही. आजची कोबी वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. बनवून बघा. साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. धन्यवाद.